नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आजचा आपला भाग चाललाय 65वा आणि आपण अभंग घेणार आहोत 338 पासून. नवल वर्तले गुरूंचे पायी, कापूर जळून तेथे काजळी उरली नाही. साखर पेरूने ऊस काढिला, कान झाला डोळा. निबर बायको भ्रतारताना, सासरा तो भोळा. नवल वर्तले नवल चोजवेना, डोहा माझी मासोळीने वाचविले जीवना. नवल वर्तले अनाम चक्रपाणी, गोकुळ चोरून नेले तेथे कैची दासी जनी. निबर बायको म्हणजे प्रौढ माया, भ्रतारताना म्हणजे जीव आणि सासरा म्हणजे शिव. अभंगाचा अर्थ ऐकूयात. गुरु कृपेमुळे नवल झालं ते असं की अज्ञान तर गुरुमुळे गेलं पण ज्ञानही उरलं नाही. जसा कापूर जळला तरी त्याची काजळी पण उरत नाही. साखर जिभेवर सतत पेरल्यामुळे मूळ जो हरिरूप म्हणजे ऊस त्याच्यापर्यंत जाता आलं. हे हरिनाम कानाने सतत श्रवण केल्यामुळे डोळ्यांसमोर साक्षात हरिरूपच साकारलंय. चराचराला निर्माण करणारी प्रौढ माया आणि तिचा भ्रतार तो युगाचा जीव, या दोघांच्याही पेक्षा महान असा भोळा शिव हा सासरा होय. अशी कल्पना म्हणजेच प्रतिप्रसवच आहे. असं काही नवल घडले की ते प्रकट करून शब्दातून सांगता येत नाही. या जीवनातच सद्गुरूंनी जन्म घेतला, पण स्वतःच्याच पुण्याईने संसारातील सगळ्या भक्तजनांचा स्वतःच उद्धार केला. डोहात जशी मासोळी स्वतःचा जीव वाचवीत असते, अगदी तसंच असं काही नवल घडलं की निर्गुण निराकार अनाम असा परमेश्वर गुरुकृपेने तो चक्रपाणी असा नामधारक होऊन गोकुळात अवतरून सगळ्या गोकुळातील जनांची मनत चोरली, तर मग दासीजनी तरी तिची स्वतःची कशी राहणार. पुढचा अभंग ऐकूयात 339वा. खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे सासू खंडेराया. सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू सासरा खंडेराया. सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे नणंद खंडेराया. नणंद मरता होईन मोकळी, गळा घालीन झोळी भंडाराची. जनी म्हणे खंडो अवघे मरू दे, एकटी राहू दे पायापाशी. हे खंडेराया, अरे तुला मी नवस करते की माझी मायारूपी सासू मरू दे. मला मायेचा निराश करायचा आहे, पण ही मायारूपी सासू मेली पाहिजे ना. म्हणून हे खंडेराया तुला मी नवस करते. मायारूपी सासू मेली की भवबंधन तुटेल आणि नंतर अहमभावरूपी सासरा सुद्धा मरू दे रे खंडेराया. अहमभावरूपी सासरा मेला की मला आनंदच होईल, कारण मला आत्मभावावर येता येईल. तशीच आशा तृष्णारूपी नणंदेलाही मरू दे रे खंडेराया. ही आशा तृष्णारूपी नणंद मेली की मग मी मोकळीच होईल. हे सगळे मेले की गळ्यात तुझ्या भंडाऱ्याची झोळी घेऊन तुझ्याच नावाचा भंडारा मी उधळीत राहीन. आणि म्हणून माया, अहंभाव, आशा, तृष्णा या सगळ्यांना मरू दे आणि मला एकटीलाच तुझ्या पायापाशी राहू दे, असं जनी म्हणते. पण ऐकणार आहोत दश अवतारम वर्णन. अभंग आहे 340वा. ऐसा हा देवाने थोर पवाडा केला, पूर्व अवतारी हयग्रीव. मग अंब ऋषीसाठी पडी येला संकटी, मच्छ झाला पोटी समुद्राच्या. होऊनी कच्छप पर्वत धरिला, वराहे मारिला दैत्यभार. तयाचा सहोदर मृत्यू नाही ऐसावर, तेव्हा अवतार नरसिंह झाला. अर्धनारी नटेश्वर दुसरा तो वामन, भार्गव तो निधान दाशरथी. होऊनी या कृष्ण कंसवधी येला, आता बुद्ध झाला सखा माझा. लीला अवतारी करी हरी खेळ नाना, म्हणे जनी जाणा तै मी होतीये. देवाच्या अवताराचं वर्णन करत असताना जनाबाई सांगतात की अहो अशा प्रकारे देवाने अवतार घेऊन पराक्रमच केलेले आहे.
त्यांचा पूर्व अवतार म्हणजे हयग्रीवाचा आहे. एकांतात श्री विष्णू लक्ष्मी असताना विष्णू लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे बघून हसले. त्यांच्या दृष्टीने माझं मुख चांगलं नाही असं समज झाल्याने ते हसले. म्हणून त्याच वेळी तामसी शक्तीने लक्ष्मीत प्रवेश केला आणि लक्ष्मीने विष्णूला शाप दिला की तुमचं हे डोकं धडापासून वेगळं होईल. देवी भगवतीला हयग्रीव नावाच्या दुष्ट राक्षसाने तामसी शक्तीने 1000 वर्ष तप केल्याने ती प्रसन्न झाली आणि हयग्रीवने वर मागितला की मला मरण आलं तर हयग्रीवाकडूनच यावं. तिने तथास्तु म्हटलं. एका सुंदर घोड्याचं डोकं काढलं आणि ते विष्णूंना बसवावं. हे काम ब्रह्मदेवाने करावं अशी आकाशवाणी झाली. मग ती देव ब्रह्मदेवाने ऐकली आणि एका सुंदर घोड्याचं मुख काढून विष्णूला ब्रह्माजीने बसवलं. विष्णूंचा हयग्रीव अवतार झाला. त्यांनी त्या हयग्रीव नावाच्या राक्षसाची बरेच दिवस युद्ध करून त्याला मारलं. अंबऋषी विष्णू भक्त होते. ते दशमी, एकादशी, द्वादशी असं व्रत करत होते. त्या व्रतात अडथळा आणण्यासाठी एकदा दुर्वास ऋषी आले. अंबऋषींनी आदरातिथ्य केलं. नंतर स्नानादी कर्म करून येतं म्हणून ते गेले. उशीर केला. अंबऋषींना उपास सोडायची म्हणजे व्रत उपास सोडायची वेळ आली म्हणून एक पळीभर जल म्हणजे तीर्थ ते प्यायले. दुर्वास आले आणि चिडले. केसांची बट उपटून अभिमंत्रून अंबऋषीवर सोडली. तिलाच कृत्या असं म्हणतात. ती त्यांच्या पाठी लागली तेव्हा विष्णूने अंबऋषीला वाचवण्यासाठी स्वतः चक्र त्या कृत्यामागे लावलं. तेव्हा दुर्वासांना अंबऋषींची क्षमा मागणं भाग पडलं. भक्तासाठी स्वतः विष्णूने संकट ओढवून घेतलं. अंबऋषींची संकटातून अशा प्रकारे सुटका केली आणि शाप दिला की तू अनेक योनी जन्म घेशील. आणि म्हणून अंबऋषीसाठी त्याने स्वतःच गर्भवास स्वीकारला आणि 10 अवतार घेतले. मत्स्य अवतारात समुद्रपुत्र शंखासूर राक्षस दक्षिण दिशेला राहत होता. त्याने सगळे देव समुद्रात बुडवले आणि त्या शंखासुराला मारून वेद समुद्रातून काढले आणि मग वेदांचं रक्षण केलं. कासव कूर्म अवतारात समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचल खाली खाली जाऊ लागला म्हणून भगवंताने हा अवतार घेऊन पर्वताला खालून आधार दिला. रत्न बाहेर आली. वराह अवतारात हिरण्याक्षाला मारलं. हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळा, ज्याच्या डोळ्यात सतत सोनंच दिसायचं. राज्यात उपभोगाद्वारे लोकांवर सत्ता गाजवली. भोगवादी विचारसरणी प्रस्थापित केली. सात्विक लोकांच्या सहाय्याकरता देवाने वराह अवतार घेतला आणि हिरण्याक्षाला ठार केलं. नारसिंह अवतारात हिरण्यकश्यपूच्या राज्यात देवाचं नाव घेण्यास प्रजेला मनाई होती. त्याचाच मुलगा प्रल्हाद नारायणाचं सतत नाव घेत असे म्हणून हिरण्यकश्यपूंनी खूप निरनिराळ्या शिक्षा केल्या. पण त्यातून जीवानिशी वाचला आणि एकदा हिरण्यकश्यपू चिडून म्हणाला, दाखव बरं तुझा नारायण आहे का या खांबात. प्रल्हाद म्हणाला हो आणि नरसिंहाच्या रूपाने प्रकट होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपू मिळालेल्या वराने माजला म्हणून हा अवतार घेऊन असा पराक्रम देवाला करावा लागला. अर्ध अंग नारीचं, अर्ध अंग नराचं असा अर्ध नारी नटेश्वराचा अवतारही घ्यावा लागला. वामन अवतारात 3 पावलं जागा मागून 1 पाऊल स्वर्ग, दुसरं मृत्यू आणि तिसरं पाताळ. टाकीत टाकीत बळीला पाताळात घातलं. 3 पावलांचा दुसरा अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य असे 3 वर्ण पुन्हा उभे राहण्यासाठी त्याचं वर्चस्व वाढलं की बळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती समाजातील नष्ट होणार. तसंच भार्गव म्हणजे परशुराम याचाही अवतार देवाने घेतला आणि दशरथाचं निधान राघव म्हणजेच रामाचाही अवतार घेतला. रावण दुष्ट प्रवृत्तीला मारलं. कृष्ण अवतार घेऊन कंसासारख्या दुष्टांचा संहार केला आणि नंतरच्या बुद्ध अवतार घेतला आणि मग परोपकार करा, दया करा, प्रेम करा, समाजाला आध्यात्मिक नाही तर किमान नीतिमान तरी बनवण्याचा प्रयत्न केला. असं झालं नाही तर आध्यात्मिकता टिकणार नाही. म्हणून प्रत्येक जीव हा दिव्य बनला पाहिजे किंवा नीतिमान तर झालाच पाहिजे. उपनिषदाचेच विचार बुद्धांनी प्रस्तुत केलेले आहेत. धर्मसंघ आणि धर्मप्रचार यांनी केला.
अशा प्रकारे नाना अवतारात हरीने अनेक लीला, अनेक पराक्रम केले. तिथे मी होते आणि तुम्हीही हे जाणून घ्या, असं जनाबाई म्हणतात. आता आपण ऐकूयात प्रारब्ध गतीमधील 2 अभंग. 341. बघायला गेले क्रियमाण शिडी, घालून या उडी तेथे आले. पुरवी या नवसा म्हणवी गा देवा, टोची येले जीवा गळ देही. 8 चारी फेरे फिरवीती त्यासी, पाहती नवसासी पुरले नाही. दुःख सुख तेथे पाहुनी प्रमाण, करीती समान क्रियमाण. दुरून पाहती दावी दासी जनी, म्हणे नाम यासी पहावे स्वामी. अर्थ, कर्मबंधनातून सुटण्यासाठी, आत्मोन्नतीकडे जाण्यासाठी क्रियमाणाचीच शिडी जनाबाईंनी वापरली आहे. अर्थातच वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे नियत कर्म त्यांच्या वाटेला आलं ते निरपेक्षतेने आणि निरहंकाराने केलं. म्हणून जनाबाई म्हणतायत की मी क्रियमाणाची म्हणजे वर्तमान काळातल्या प्राप्त कर्माची शिडी करून कर्ममुक्त होऊन परमेश्वरा तुझ्याजवळ आली आहे. परंतु देवाला विनवतात की मला तुझ्याशी एकरूप होण्याची म्हणजे सायुज्य मुक्तीची जी तीव्र इच्छा आहे तो माझा नवस तुम्ही पूर्ण करावा. तुम्ही जीवाला मोहरूपी गळ टाकून देहात अडकवून ठेवतात, तो गळ सोडवावा. जीवाला देहभावाशी बांधून तुम्ही 84 लक्ष योनी फिरता आणि त्याला तरीही मुक्ती मिळत नाही. त्याचा परमात्म भेटीचा नवस काही पुरा होत नाही. जेव्हा अनेक योनीतील सुख दुःख बघून सारासार विवेकबुद्धींनी केलेल्या क्रियमाणाने जीव त्या सुखदुःखांना समानतेने पाहतो. परंतु हे सामर्थ्य आपल्या गुरुदेवांनी आपल्याला द्यावं म्हणून जनाबाई नामदेवांचीच करुणा भागतात आणि म्हणतात की महाराज, तुम्ही माझ्याशी अंतर ठेवून मला दुरून बघू नका, मला आत्मदर्शन द्या. पुढचा अभंग ऐकूया. 342. शेष पुसता बाणाते, कोण काजा आला तेथे. बाण करी अहाकार, मुखे पडली या धूर. वृक्ष पाडी हो मक्षिका, तैसे येथे झाले देखा. काय शिखंडीचे बाण, करीती भीष्माचे पतन. तेथे मागितले पाणी, म्हणे नाम याची जगी. अर्थ, महाभारतीय युद्धात जेव्हा भीष्म बाणांनी घायाळ झाले तेव्हा शेवटच्या येणाऱ्या बाणालाच ते विचारतात की कोणत्या कारणी इथे आलायस? तू शिखंडीकडून नक्कीच आलेला नाहीयेस, कारण शिखंडीचा बाण तू असूच शकत नाहीस. तुझ्या बाणाने मला घायाळ केला आहे. इतकी उष्णता तुझ्यात आहे की त्यामुळे माझ्या मुखातून धूर निघतोय. त्या माशीने वृक्षालाच पाडावं हे शक्य आहे का? पण इथे तर मला असंच झालेलं दिसतंय. शिखंडीच्या बाणाने भीष्माला मारलाय असं दिसत असलं तरी ते शक्य नाहीये. तू नक्कीच अर्जुनाकडून आला असला पाहिजेस. भीष्म बाणाने घायाळ झाले असताना त्यांना तहानही लागली, म्हणून त्यांनी अर्जुन जवळ येताच पाणी मागितलंय. त्यावेळी अर्जुनाने जमिनीत बाण मारून पाणी काढलंय आणि ज्याची धार बरोबर भीष्मांच्या मुखात गेली. अशा रीतीने भीष्मांनी आपण अर्जुनाच्या बाणांनी घायाळ झालेलो आहोत हे ओळखलं आणि त्यामुळेच त्यांना समाधान वाटलं. त्यानंतर उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी पडले असताना त्यांनी पाणी मागितलं. अर्जुनाने पाणी दिलं. अशी पौराणिक कथा जनाबाई सांगतात. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.